हाय, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने. तुम्ही पण मस्त मजेतच असतात. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण माहेराला गेले, फजिती झाली, माहेराचा मेवा काय काय घेऊन आले, माहेरात काय काय घडलं सर्व दाखवणार आहे. हा व्हिडिओ थोडा भी न स्किप करता पूर्ण बघा. ओके, चला तर मग दाखवते. तर आम्हाला काय डायरेक्ट बस भेटली नाही, त्याच्यामुळे आम्ही शेवगावपर्यंत बसलो होतो. शेवगावमध्ये उतरलो बसमधून तर किती गर्दी, बापरे. गर्दीत जागा भेटते का नाही. इथं बस स्टँडवरच एवढी पब्लिक बघून असं मला भीती वाटली होती. आणि बसमध्ये गर्दी भेटती का नाही. आणि आखर तसंच झालं, जागाच भेटली नाही. आम्ही बसमध्ये बसल्यावर लईच फजिती झाली, काय सांगा तुम्हाला. आणि बसायला जागा नंतर पुढे गेल्यावर भेटली. बघा मग बसलो बसमध्ये, बाया उभ्याच होत्या तरी पण गर्दी तर बाई 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 उठालुटी ढकला ढकली, म्हणजे बोलता नव्हतं आमच्यापाशी जाताना काहीतरी. आई एक मयाचा पुतळा असती बाई. काही काही बायांना कशी माया येत नसन, कमालच वाटत ती बाई लेकराची माया येत नसल्यावर. बघा बाई माझ्या आईची माया. मी म्हातारी होत आले बाई. हे बघा सगळं सामान गाठी गुटी चट टाकी ती. हे काय देऊ काय नाही होत बाई. खरंच माझी माया वेगळी असती बाई. खरंच काय बरोबर आता कशात. पण काय काय माया अशा बीत बाई, त्यांना माया येत नाही बाई. कशा अशा पाषाण काळजाच्या असत्या. कमाल वाटती मा बायांची. काय करते बाई माझ्या आईची माया अजून किती जीव तुटतो. सगळ्यांनी माझा मी माझ्या लेकरांसाठी तुटतो. आपल्याला असं नाही ढाल बनू नये, ढाल मी बी. आणि देवाला मी अजूनच सांगते, माझ्या लेकरांची ढाल मला अशीच ठेव. असं नाही की माया येत नाही. लेकरांना काटा मोडला तर मला असं काळजाला टोचल्यासारखं बाई. लेकरांच्या आधी मला दुःख नाही यावं, पण लेकरांना नाही यावं मला असं वाटत राहतं. आपण नाही बाई तसले दगडाच्या काळजाचे. आईची मायाला येडी राहती बाई. सगळं सामान सगळं हे शिर्डीला येताना मग माझ्या भावानी कार्पी बोलवली होती, मोठ्या भावानी. तर त्या कार्पीमध्ये आम्ही चाललो होतो. तर बघा मग आमचा तुषार, दीपाली आणि मी वापस शिर्डीला येतानाच आहे हा. मस्तपैकी आलो तर बसून. मग येताना मस्त जागा वगैरे होती आणून सोडीपर्यंत. त्यासाठी ग बाई स्टॉल घ्यायचा आहे. मी फक्त एकदा बांधून पाहिले, तिला जायचंय. आणू का भाजी टाकायची. तर मी ज्याच्यासाठी आले होते इकडं माहेरी, या काही भाची डिलिव्हरी झाली होती, तिची मुलगी बघायला आली होती. लई लेकरू लई गुणाचं बाई. जाताना बाहेर घेऊन आली बाळातीनं मला वाट लावण्यासाठी. तर म्हणतो ती आत्या मला तुम्ही तरी आलात बघ. पण वडील नाहीत, त्याच्यामुळं वडिलांसाठी मला लई रडायला आलं होतं. असं भरून आलं होतं एकटीच. फोटो बघितले होतं, जास्तच रडू आलं होतं. असं रडू कंट्रोलच होत नव्हतं. माझे वडील इथे वारून 3 वर्ष झालं. खरंच लईच रडू येते. वडिलांची छत असते आपल्याला, छत ती हरवली की सर्व संपलं. खरंच लय अवघड आहे वडील नसल्या. इथं माझी आई माझे चुलते आले मला वाट लावायला. बघू शकता तुम्ही. निघलो तर आम्ही बसमध्ये. बघा बसमध्ये निघल्यावर आता पोहोचलो शिर्डी. बाय बाय.